नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 10 फेब्रुवारीला आलेले प्रश्न बघणार आहोत। तर बघा काय आला होता प्रश्न, हवामान विभाग किती आहे? तर बघा भारतात पावसाच्या प्रमाणानुसार 7 मुख्य हवामानाचे विभाग आहेत। भारतात किती आहे? पावसाच्या प्रमाणानुसार 7 मुख्य हवामानाचे विभाग आहेत। तर महाराष्ट्रात किती आहे? तर महाराष्ट्रात 9 कृषी हवामान विभाग आहेत। भारतात 7 आणि महाराष्ट्रात 9 कृषी हवामान विभाग आहेत। दुसरा प्रश्न बघा, एसडीजी मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बघा 2024च्या शाश्वत विकास अहवालानुसार भारताचा एसडीजी स्कोर 63.99 होता आणि तो भारत 109व्या स्थानावर होता। काय म्हणत आहे? एसडीजी मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बघा 2024च्या शाश्वत विकास अहवालानुसार भारताचा एसडीजी स्कोर 63.99 होता आणि भारत 109व्या स्थानावर होता। नेक्स्ट क्वेश्चन, 1857च्या उठावात महाराष्ट्रात खाजा सिंग यांनी नेतृत्व केले होते। प्रश्न काय होता? महाराष्ट्रामध्ये 1857च्या उठावात कोणी नेतृत्व केले होते? तर बघा महाराष्ट्रात 1857च्या उठावात खाजा सिंग यांनी नेतृत्व केले होते। 1857च्या उठावात महाराष्ट्रात खाजा सिंग यांनी नेतृत्व केले होते। खाजा सिंग हे भिलांचे नाईक होते। कोण होते खाजा सिंग? हे भिलांचे नाईक होते आणि ते 1851 पासून ब्रिटिशांच्या सेवेत होते। कधीपासून? 1851 पासून ब्रिटिशांच्या सेवेत होते। 1857च्या उठावाची सुरुवात बघा, हा प्रश्न सुद्धा विचार। 1857च्या उठावाची सुरुवात 10 मे 1857 रोजी मीरत पासून झाली। मीरत येथील लष्करी छावणीत झाली होती। पुन्हा एकदा सांगतो, 1857ची उठावाची सुरुवात 10 मे 1857 रोजी मीरत येथील लष्करी छावणीत झाली होती। हा उठाव लवकरच उत्तर आणि मध्य भारतात पसरला। नेक्स्ट, नाबार्ड बँकचे कार्य काय आहे? तर बघा नाबार्ड बँकचे कार्य काय आहे? राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड ही ग्रामीण विकासासाठी कर्ज देणारी बँक आहे। नाबार्डचे काम ग्रामीण भागात कृषी, लघु उद्योग, हस्तकला आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या विकासासाठी कर्ज देणे आणि त्यांचे नियमन करणे आहे। काय आहे नाबार्ड बँकचे कार्य? बघून घ्यायचं एकदा, पुन्हा समजलं नसेल तर ठीक आहे। नाबार्ड बँकवर प्रश्न आला होता। अशोक पंडित कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा अशोक पंडित हे शूटिंग या खेळाशी संबंधित आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही 1969 ला झाली आणि कुठे आहे? मुंबईला आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईला आहे आणि स्थापना 1969 ला झाली। 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर बघा 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर हा 1.64 होता। 2011च्या जनगणनेवर TCS नेहमीच प्रश्न विचारते, तर म्हणून 2011ची जनगणना करून द्यायची। कालडी हे जन्मस्थान कोणाचे आहे? तर बघा कालडी हे जन्मस्थान आदि शंकराचार्य यांचे आहे। कोणाचे आहे? आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान कालडी हे आहे। महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू कोणता आहे? तर बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च भौगोलिक बिंदू हा कळसुबाई आहे आणि कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर याची उंची आहे 1646 मीटर आणि फूट मध्ये विचारलं तर 5400 फूट मध्ये आहे। बघा कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्यांची उंची मीटर मध्ये किती आहे? 1646 आणि फूट मध्ये 5400 फूट। आणि हे कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुका कोणता? अकोले। तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। ठीक आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूविकास बँक कोठे आहे? तर बघा महाराष्ट्रात भूविकास बँक ही कोल्हापूर येथे आहे।
2011ची हे महाराष्ट्रात झालं. आणि जर भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात आहे असं विचारलं तर त्याचा आन्सर आहे पंजाब. कसा प्रश्न विचारला ते नाही माहित. भारतातील पहिली भूविकास बँक ही पंजाब राज्यात आहे आणि महाराष्ट्रात विचारलं तर कोल्हापूरला आहे. 2011ची जनगणना संबंधित प्रश्न लोकसंख्येवर होता. पंडिता रमाबाई आणि शारदा सदन यावर सुद्धा प्रश्न होता. ठीक आहे. राज्यपालांच्या संबंधित सुद्धा प्रश्न होता. कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे यावर सुद्धा प्रश्न होता. नेक्स्ट बघू. गुरु गोपीकृष्ण खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराचे उस्ताद होते? तर बघा, गुरु गोपीकृष्ण हे कथक या नृत्याशी संबंधित होते. कुचिपुडी कुठचा नृत्य आहे? तर हा आहे आंध्र प्रदेश. कथक यूपी आणि कथकली केरळ. कथकली केरळ, कथक यूपी. मणिपूर कुठचा सांगा याचा आन्सर कमेंट करा. आणि भरतनाट्यम आपला तामिळनाडूचा. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्र धुनीचे नाव सांगा. बघा, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्र धुनीचे नाव आहे मलाक्का सामुद्र धुनी. काय आहे? मलाक्का सामुद्र धुनी. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर बघा, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची स्थापना 1955 साली झाली. आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आहे. स्थापना कधी झाली? 1955 साली झाली. मुद्राचा फुलफॉर्म विचारला होता. तर बघा, मुद्राचा फुलफॉर्म काय आहे? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. काय आहे मुद्राचा फुलफॉर्म? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलींची पहिली शाळा केव्हा स्थापन करण्यात आली? तर बघा, मुलींची पहिली शाळा ही 1 जानेवारी 1848 ला स्थापन करण्यात आली. आणि कुठे स्थापन करण्यात आली? पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू झाली. पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली 1 जानेवारी 1848 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता बघा, मराठीमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न होते? तर उभयान्वयी अव्यय, समास, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि परिच्छेद. पॅराग्राफवर सुद्धा 5 मार्काचा प्रश्न होता. उभयान्वयी अव्यय, समास, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि पॅराग्राफवर प्रश्न होते मराठीमध्ये. तर हे टॉपिक तुम्ही करून जा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंग्लिशवर काय होतं? तर इंग्लिशवर पॅराजम्बल, स्पॉट द एरर, टेन्स, फिल इन द ब्लँक्स, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. काय होतं? पॅराजम्बल, स्पॉट द एरर, टेन्स, फिल इन द ब्लँक्स, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. अँटोनिम्स, प्रोवर्ब्स, इडियम्स अँड फ्रेजेस आणि पॅराग्राफ यावर प्रश्न होते. आणि बौद्धिक चाचणी, मॅथचे क्वेश्चन बघा, मॅथचे क्वेश्चन विचारले नाही. बौद्धिक चाचणीवर अक्षरमाला, संख्यामाला आणि बरेचसे क्वेश्चन हे रिझनिंगवर होते. मॅथचा एकही क्वेश्चन त्यांनी विचारला नाही, पण समोर विचारू शकतात. तर जास्त करून तुम्ही रिझनिंगवर भर द्या. सामान्य ज्ञानवर बघा, जीकेवर काय होतं? चालू घडामोडी, करंट अफेअर्स. कधीचं? 2024चं करंट अफेअर्स करून जा. मी आधीच म्हटलं आहे 1 वर्षाचं करंट अफेअर्स विचारते TCS. आधुनिक भारताचे इतिहासावर प्रश्न होते. भूगोल, हवामानावर प्रश्न होते. कलम, आर्टिकल्स यावर प्रश्न होते. आणि योजनावर सुद्धा प्रश्न होते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपली ICDS प्लेलिस्ट बघून घ्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाचे अपडेट तेथे मिळत राहतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.